सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला आजपासून खऱ्या अर्थाने राजकीय रंग चढला आहे। भाजप विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळत आहे। पण विशेष बाब म्हणजे भाजपच्या दोन्ही गटांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा मिळत असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुभाष देशमुख यांनी सत्तेची समीकरणे आपल्या बाजूने झुकवण्यासाठी एकामागोमाग एक महत्त्वाचे डाव टाकले आहेत। आजच्या पहिल्या दिवशी सुभाष देशमुख यांनी 2 डाव टाकत जिल्ह्यातील 2 बडे नेते आपल्या सोबत घेतले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बळीराम काका साठे यांनी सुभाष देशमुखांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला। आता आणखी एक मोठा डाव टाकत सुभाष देशमुख यांनी अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची भेट घेतली आहे। यामुळे आजच्या दिवशी देशमुख यांनी बाजी मारल्याचं चित्र आहे। दुसरीकडे सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना काँग्रेस नेते दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि बाळासाहेब शेळके यांचा पाठिंबा आहे। ते देखील मोर्चे बांधणी करत आहेत। पण या राजकीय मैदानात कोण बाजी मारणार हे 27 एप्रिलच्या मतदानानंतर आणि 28 एप्रिलच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे। पण आताचं चित्र पाहता ही निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट झालं आहे।